नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण दशांश अपूर्णांकाचं जे आपण बघतोय किंवा दशांश चिन्ह असतील तर त्यांच्या मूलभूत क्रिया ज्या असतात, बरोबर, दशांश चिन्ह असताना कोणत्या कोणत्या क्रिया असतात, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, ह्याच्यावरती आपण एक लेक्चर ऑलरेडी झालेला आहे. हे आजचं आपलं दुसरं लेक्चर आहे. ह्याच्यामध्ये आपण फक्त प्रश्न घेणार आहोत, क्वेश्चन्स घेणार आहोत. हे क्वेश्चन्स झाले की परत एक आपलं लेक्चर होईल आणि मग तेव्हा हा टॉपिक आपला एकदम इन डिटेल संपलेला असेल. मग दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी करायची, गुणाकार कसा, भागाकार कसा किंवा वजाबाकी कशी, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. तसं प्रकारे आपण लेक्चर्स त्यानुसार प्लॅन केलेला आहे. ज्या मुलांनी किंवा विद्यार्थ्यांनी पहिलं लेक्चर बघितलेलं नसेल त्यांनी अवश्य बघा, जेणेकरून ह्या लेक्चरची तुम्हाला लिंक लागेल. बघा क्वेश्चन काय दिला, 6.666 6.66 आणि 6.06 यांची बेरीज किती होते. बघा आता तुम्हाला काय सांगितलं, बेरीज करताना काय करायचं, दशांश खाली म्हणजे पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट आला पाहिजे. म्हणजे बघा 6.666, ठीक आहे, नंतर 6.66 6.66 आणि नंतर 6.06 बरोबर, ह्यांची बेरीज आपल्याला करायची. बरोबर मी काय केलं बघा, दशांशच्या खाली पॉईंटच्या खाली पॉईंट आलेला पाहिजे. जिथं नाही आहे काही तिथं शून्य लिहून टाका. जिथं काही सध्या संख्या नाही आहे, रिकामी जागा आहे, शून्य लिहून टाका. म्हणजे ह्या 4 संख्या झाल्या, 4 संख्या, 4 संख्या, हे 3 होत्या पण त्याच्यापुढे शून्य लिहिला. काही फरक पडला का ह्याच्या व्हॅल्यूमध्ये, किमतीमध्ये? नाही पडला. 6.66ला आपण 6.660000 असं किती वेळेस लिहू शकतो, कारण दशांश चिन्हानंतर शून्याला काही किंमत नसते. ठीक आहे, सॉल्व करा. बेरीज आहे सरळ सरळ. 6 + 0 + 0 म्हणजे 6 येणार आहे. 6 आणि 6 12, 12 आणि 6 18, 8 हातचा आला 1, 6 आणि 6 12, 12 आणि 1 13ला 3 हातचा आला 1, 6 आणि 6 12 साहित्रिक 18, 18 आणि 1 19 आणि पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे बरोबर. म्हणजे 19.386 19. बघा सगळीकडे आकडे सेमच आहेत, 19386 19386, फक्त दशांश चिन्ह बघा कसे बदललेले आहेत. मग आपलं उत्तर कसं आलं, 19.386, जे की आहे आपला ऑप्शन नंबर बी मध्ये. 19.386. काही नाही, दशांशाच्या खाली दशांश लिहा, बेरीज करा. बेरीज केल्यावर उत्तर येईल 19.386 किंवा 19.386. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. 154 × 18 बघा, 154 × 18 बरोबर 2772 दिले त्यांनी आपल्याला. ठीक आहे, तर 27.72 27 पॉईंट किंवा 27.72 भागिले 1.8 ची किंमत काढायची. भागिले 1.8 ची किंमत काढायची. आता काय दिलं बघा त्यांनी आपल्याला, हे संख्या दिलेली. आता मला सांगा मी काय करतो, हा बघा 2772 आहेत. ठीक आहे, आणि त्यांनी काय केलं, भागिले 18, म्हणजे ह्या 18ला मी खाली आणतो इकडं. इथं काय राहणार आहे 154. म्हणजे बघा मला काय म्हणायचं आहे, 154 × 18 बरोबर 2772 लिहिलं मी. तर 2772 आणि त्याच्या खाली मी 18 आणले, उत्तर 154 येतं. किंवा त्याच्या खाली मी 154 आणले, 18ला इथंच ठेवलं तरी उत्तर काय येणार आहे, म्हणजे 2772 154 ह्या साईडला आले तर उत्तर येणार आहे 18. किंवा 2772 ह्याच्या खाली 18 आणले, उत्तर येणार आहे 154. उत्तर येणार आहे 154. बघा आता 154 उत्तर आले. आता मी मग ह्याचं समजा उत्तर काय येणार आहे, 27.72. बघा आता ह्याला काय करतो मी, 27.72 भागिले 1.8 बरोबर. बघा असंच आहे का नाही. आता पॉईंट उडवायचा आहे आपल्याला. पॉईंट काय करायचं मित्रांनो, उडवायचा आहे, दशांश उडवायचा आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे पॉईंट दशांश उडवताना मी काय करतो, आता हा 1.8 आहे, हा पॉईंट मी इकडे शिफ्ट करतो 8 नंतर. समजा मग हा झाला 18, म्हणजे 18.0, तर पण त्याला आपण फक्त 18 लिहू शकतो, कारण 18 लिहिलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे, आणि ह्याला काय लिहितो मी 2.7, हा पॉईंट इकडे शिफ्ट केला, मग वरती सुद्धा अंशामध्ये पण तुम्हाला पॉईंट शिफ्ट करावं लागेल. हा पण होईल इथं बघा, म्हणजे हा पॉईंट इकडे आला 277.2 277.2. बघा काय केलं मी, हा पॉईंट इकडे एकदा शिफ्ट केला, हा पॉईंट पण इकडे शिफ्ट केला, म्हणजे 277.2 भागिले 18 277.2 भागिले 18. म्हणजे मी काय केलं, इथं 10 ने गुणाकार केला, वरती पण 10 ने गुणाकार केला, तरी पण त्याचा आन्सर असंच येणार आहे. आता उत्तर बघा, सध्या मी विसरून जातो की इथं पॉईंट आहे, दशांश आहे, विसरून जा की 277.2 भागिले 18 असा आहे. तर 2 मिनिटासाठी विसरून जा की हा दशांश आहे, नाहीये. मग दशांश नसला उत्तर काय आहे आपलं, 2772 भागिले 18चं उत्तर येते 154. पण इथे दशांश आहे, मग दशांश किती चिन्हानंतर बरं, दशांश मला सांगा, दशांश आहे तुमचा एक, म्हणजे दशांश नंतर एकच संख्या राहते शिल्लक, दशांश नंतर एक संख्या शिल्लक राहते. मग मी इथं पॉईंट दिला, समजा इथं पॉईंट दिला मी, बघा इथं पॉईंट दिला, उत्तर काय आलं आपलं 15.04 सॉरी 15.4, कारण दशांश नंतर एक पॉईंट आहे, इथं पण मग एकच पॉईंट दिला मी, उत्तर आलं आपलं 15.4.
परत चेक करायचं बरोबर केलं का नाही आपण, मग काय करा 15.4 ला गुणाकार करा 18 ने. बघा 18 चोक 72 ला 2 हातचे आले 7, 18 पंचे 90 आणि 7 97 ला 7 हातचे आले 9, 18 एक 18, 18 आणि 10 28 म्हणून एक केलं 27. आता पॉईंट नंतर एक संख्या आहे, म्हणजे पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे हा असा होता. पॉईंट नंतर एक संख्या आहे, तर पॉईंट नंतर एक संख्या द्यायची. गुणाकारमध्ये काय करतो आपण, दोन संख्याचा गुणाकार केल्यानंतर दशांश चिन्हानंतर जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या लिहितो आपण. तर मग इथं माझं उत्तर आलं 2772 आलं, 2772 आलं. पण पॉईंट नंतर एक संख्या आहे, मग मी पॉईंट नंतर एक संख्या दिली, म्हणजे 277.2, जे की आपलं मॅच झालेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर आलं 15.4. आपण चेक केलं होतं 15.4. ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी 15.4 किंवा 15.4. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. पुढचा क्वेश्चन 7.2 बघा 7.2 अधिक 4.8 भागिले 5.6 वजा 3.2. ठीक आहे, करायचं 7.2 आणि 4.8 ची बेरीज करा. 7.2 आणि 4.8 बेरीज करायची. दशांशच्या खाली दशांश लिहा. 8 आणि 4 12, सॉरी 8 आणि 2 4 नाही इथं, 7.2 4.8. हां 8 आणि 2 10, 0 हातचा आला 1, 7 आणि 4 11, 11 आणि 1 12. पॉईंट इथं द्यायचं आहे, म्हणजे उत्तर आलं आपलं 12.0. म्हणजे आपण ह्याला काय म्हणू शकतो 12. अंशस्थानी काय आलं मित्रांनो 12 आलेले आहेत. छेदस्थानी काय आहे 5.6 बघा 5.6 वजा 3.2. करा वजा बाकी. 6तून 2 गेले खाली उरले 4, 5तून 3 गेले खाली उरले 2, दशांशला दशांश. उत्तर काय आलं 2.4 किंवा 2.4. 2.4 वजा केली आपण, इथं लिहिलं मी 2.4. आता मला काय करायचं, छेदस्थानचा पॉईंट मला उडून टाकायचा, काढून टाकायचा आहे. मग मी ह्याला काय लिहिणार, हा 12 आहे. ठीक आहे, 2.4 ला इकडे शिफ्ट केलं, उजव्या साईडला शिफ्ट केला, पॉईंट झाला इथे आलं 24. इथं पण एक पॉईंट पुढे गेला, पण इथं ऑलरेडी आहे ना माझं, इथं कोण नाही म्हणजे एक 0 वाढ लागेल, म्हणजे 120 भागिले 24. त्याचं उत्तर येतं मित्रांनो 24 1 24, 24 पंचे 120 किंवा 120 भागिले 24. ठीक आहे, 24चा पाडा येत नाही तुम्हाला. 12, 12 2 24, 12 1 12, 0. 10 भागिले 2, 10 भागिले 2 म्हणजेच काय मित्रांनो 5 आलेला आहे. 5.0 म्हणजेच 5. 5.0 लिहा किंवा 5 लिहा, दोघांचा अर्थ एकच असतो, दोघांचा अर्थ मिनिंग एकच आहे. समजलं. बेरीज केली दशांशाची 12 आली, वजाबाकी केली दशांशाची 2.4 आलं. चिन्ह काढण्यासाठी मी हा चिन्ह शिफ्ट केला, इकडे पॉईंट शिफ्ट केला, मग इथं 12च्या ऐवजी 120 झाले. 120 भागिले 24 उत्तर आलं 5. 120 भागिले 24 उत्तर आलं 5. ठीक आहे, पुढचं बघा काय दिलं आपल्याला, 0.3 अधिक 0.5 भागिले 0.2 आणि खाली पण 0.2 अधिक 0.3 भागिले 0.5. आता हे काय माहिती मित्रांनो, कंचे भागोबीव सारखं आहे. पहिले ब्रॅकेट सोडवा, ब्रॅकेट, मग 0.3 आणि 0.8 बघा 0.3 आणि 0.5 ची बेरीज करा. बरोबर, 3 आणि 5 8, 0 अधिक 0 0, पॉईंटला पॉईंट, म्हणजे ह्या कंसाचं उत्तर आलं आपलं 0.8. लिहितोय तुम्ही 0.8, भागाकाराचं चिन्ह देतो 0.2. ठीक आहे, परत तिथं खाली काय 0.2 आणि 0.3, 0.2 अधिक 0.3 ची बेरीज करायची. किती येते 3 आणि 2 5, 0 शी 0 म्हणजे 0.5. खालची बेरीज आली 0.5, ह्या कंसाच्या ऐवजी 0.5 लिहिलं आणि भागाकारामध्ये 0.5, भागाकारामध्ये 0.5, 0.5 भागिले 0.5. बघा आता हा भागाकार वेगळा करू, हा भागाकार वेगळा करूया. बघा 0.8 भागिले 0.2, 0.8 भागिले 0.2. ह्याला मी असं लिहू शकतो का, लिहू शकतो असं. ठीक आहे, ह्याच्या पुढे उत्तर लिहितो मी, इकडे सोडवतो. आता बघा इथं मला सांगा, दोन्ही ठिकाणी पॉईंट आहे, मग मला पॉईंट शिफ्ट करायचा आहे. तिकडं पॉईंट शिफ्ट केला, हा झाला 2, इकडं पॉईंट गेला आणि इकडं हा झाला 8, म्हणजे उत्तराला यायचं 4. काय उत्तर आलं याचं मित्रांनो 4 आलेलं आहे. मग ह्या दोघांचं उत्तर मी काय लिहितो, ह्याच्याऐवजी मी 4 लिहितो. ठीक आहे, आता 0.5 भागिले 0.5 बघा 0.5 भागिले 0.5 सेम संख्या आहेत, म्हणजे काय होणार आहे मला सांगा, पॉईंट बी काढायची गरज नाही, काही नाही, सेम संख्या आहे. म्हणजे 0.515, 0.515, पॉईंट शिफ्ट केला 5 भागिले 5, 5 भागिले 5, उत्तर एकच येणार आहे. म्हणजे इथं उत्तर आलं 1. आता 4 भागिले 1 म्हणजे काय हो 4. 4 भागिले 1 ला मी काय लिहू शकतो 4 लिहू शकतो. आहे का ऑप्शन, यस, ऑप्शन नंबर ए मध्ये आहे उत्तर 4. ऑप्शन नंबर ए मध्ये उत्तर आहे आपलं 4. सोपा प्रश्न होता, सिंपल होता, स्ट्रेट फॉरवर्ड. पहिले ब्रॅकेट सोडवला, त्याचं उत्तर लिहिलं भागाकार 0.2, ब्रॅकेट सोडवला, त्याचं उत्तर लिहिलं भागाकार 0.5, भागाकार केला, उत्तर आलं आपलं 4. उत्तर आलं आपलं 4. ठीक आहे, पुढचा प्रश्न 6.6, 6.06, 6.006 आणि 66.6006 यांची बेरीज किती. बघा काही नाही, पण एक एक संख्या लिहित चला. 6.6 लिहिले, नंतर 6.06, 6.06, पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. परत 6.006, 6.006, परत 66 पॉईंट. बघा 66 पॉईंट ना, मग मी पहिले पॉईंट देतो, पॉईंटच्या डाव्या संख्ये साईडला कोणी 66 आहे, मग 66 लिहितो. 66.600 किंवा 6006. आता ह्यांची सगळ्यांची बेरीज करायची.
ज्या ठिकाणी काही तिथं काय लिहू शकतो आपण, शून्य लिहू शकतो. 0 0 0 0, हा 0 आणि हा 0. बघा 6.6 लिहिलं, 6.06 लिहिलं, 6.006 लिहिलं, 66.6006 लिहिलं. बेरीज करा. 6 परत 6 परत 6 परत 6 आणि 6 12, हातचा आला 1, 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 24 आणि 1 25 ला 5, हातचे आले 2, 6 आणि 2 8, 85 पॉईंट. बघा काय उत्तर आलं आपलं, 85.2666. 85.2666. बघा ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. कशा प्रकारे बेरीज केली समोर तुम्हाला. दशांशची बेरीज करताना दशांशच्या खाली सगळे दशांश लिहायचे आणि नंतर उत्तरमध्ये पण एका खाली एकच आलं पाहिजे. आता 66 बघा, इथं 6.0060 आहे, इथं 66.6006 आहे. तर या 66ला लिहिताना भरपूर मुलं काय करतात, समजा हे 6.00 आहे आणि मग 66ला असं काहीतरी लिहून तुम्ही इथं पॉईंट असा काहीतरी करू नका. हे सगळं चुकीचं आहे. असं बरोबर पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. पॉईंटच्या डाव्या साईडला 66 आहे लिहिला, उजव्या साईडला 6 म्हणजे 6006 आहे, 6006 लिहिला आणि बेरीज केली. समजलं इथपर्यंत? काही डाऊट? पुढचा क्वेश्चन. जर 4137, सेम प्रश्न आहे मगाशी बघितला तसा, भागिले 1.75, बघा भागिले 1.75 बरोबर 2364 आहे. तर 41.37 भागिले 17.5 ची किंमत किती. बघा 4137 भागिले 1.75 त्याची किंमत आहे एवढी, 2364 बरोबर. आता पॉईंट शिफ्टिंग शिकायचं. मी काय करतो आता, 17.5 आहे, ठीक आहे, 17.5 आहे. पॉईंट शिफ्टिंग शिका तुम्ही. काय करू आपण, डायरेक्टली पॉईंट शिफ्ट करूया, डायरेक्टली पॉईंट शिफ्ट करूया, ठीक आहे. मग आता दोन्ही काय करतो मी, दोन्ही पॉईंट शिफ्ट करतो, म्हणजे हा काय होईल 4137 आणि हा होणार आहे 17. एक पॉईंट शिफ्ट केला, एक पॉईंट शिफ्ट केला आणि डबल एक पॉईंट शिफ्ट केला. बघा एक पॉईंट शिफ्ट केला इथे येणार 413.7 आणि हा येणार एक पॉईंट शिफ्ट केला 175. परत एक पॉईंट शिफ्ट केला, हा आला 4137 आणि हा 4137 आला आणि मग इथं पॉईंट शिफ्ट ऑलरेडी एक बघा एक पॉईंट शिफ्ट केला म्हणून बघा 4, हे बघा हे असं आहे, लक्षात घ्या, हा 17.5 आहे. मग मी काय करतो, एक पॉईंट शिफ्ट करतो. एक पॉईंट म्हणजे हा झाला 175, हा झाला 413.7. परत एक पॉईंट शिफ्ट केल्यावर मग काय होणार आहे, हा 4137 आणि इकडे पॉईंट शिफ्ट झाले ऑलरेडी 1750. ठीक आहे. आता बघा ह्याला कशाने भाग होतो, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 7 15, 7 आणि 5 12 आणि 1 13. 3 ने भाग जाणार नाही बरोबर. 8 2 16, बरं ठीक आहे. 5 ने, हा 5 ने जाऊ शकतो भाग समजा. अजून काय करू शकतो आपण, 15 1 15, 15 ने पण जाणार नाही. 8 9, 9 1 9, 8 उरले, ठीक आहे. 4137, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8 आणि 7 15, 7 आणि 5 12, 12 आणि 1 13, 175 येतात. काय करू शकतो याला आपण, समजा 2, बर डायरेक्टली आपण काय करू शकतो याला 1750 ने भाग देऊ शकतो का, बर डायरेक्टली 1750 ने भाग द्या. चला 4137 भागिले 1750, 1750. आता मला सांगा पहिला भाग 2चा बसणार आहे बरोबर. 1750 गुणिले 2, बघा 1750 गुणिले 2 म्हणजे काय होणार, 0 बे 5 10 बे 14 आणि 15 बे 1 बे आणि 1 3. 1700 म्हणजे 1500 1500 3 आणि वरचे म्हणजे 1750 म्हणजे वरचे 250 250 500 3500 झाले. दोन्ही भाग बसला 3500 झाले. खाली उरला 7 3 11 5 गेले 6 0. आता इथं काही भाग जात नाही म्हणजे मी काय घेणार, इथं पॉईंट घेणार. पॉईंट घेतल्यानंतर इथं काय होणार आहे, डबल 0 घेतला, पॉईंट घेतला इथं 0 घेतला म्हणजे आपलं उत्तर 2 पॉईंट येणार मित्रांनो. इथं समजलं मला की उत्तर माझं 2 पॉईंटमध्ये येणार आहे, हाच माझं उत्तर असणार आहे. तरी पण सोडूया. आता 3 भाग बसतो बघा, 3 भाग बसतो म्हणजे काय करा 175 गुणिले 3 करून बघा. 3 5 15, हातचा आला 1 3 7 21 1 22 2 हातच्या 2 3 1 3 2 5, 5250. 3 भाग बसला 5250. मी काय केलं 175 ला गुणाकार केला आणि 0 0 लिहून टाकला वरती, म्हणजे असं केलं होतं. ठीक आहे. परत काय होणार आहे 0 7 5 गेले 2 3 2 गेला 1 6 5 गेला 1. परत काय होणार आहे 1120, भाग जात नाही वरून 0 घेतला 11200. परत भाग बसणार आहे 6चा बघा 1750 गुणिले 6, 6 0 0 6 35 ला 0 हातचे आले 3 6 7 42 43 44 45 ला 5 हातचे आले 4 6 1 6 आणि 4 10, 10500, 10500.
वजा 0 0 12तून 5 गेले 7, 1तून 1 गेला 0, 700 बघा 700 2 पॉईंट इथं काय झालं 6चा भाग बसला होता ना 6चा. इथं पुन्हा काय करणार मी 0 घेतला 700ला काही होत नाही. मग 1750 गुणिले 4 करून बघा बरं 1750 गुणिले 4 उत्तर इथं 7000 म्हणजे 2 पॉईंट. मी म्हणून तुम्हाला स्टार्टिंगलाच 2 पॉईंटवाला आपलं उत्तर आहे तर डायरेक्ट आपलं उत्तर आहे 2.364 2.364. समजलं. एवढं पण करायची गरज नाही तुम्ही 2 स्टेपमध्ये उत्तर काढू शकतात. मी तुम्हाला पूर्ण भागाकार करून दाखवलेला आहे. ठीक आहे. पुढचं बघा पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे. आता मला सांगा 0 नंतर बघा 0 नंतर पॉईंट नंतर म्हणजे 0 पॉईंट नंतर सगळ्यात मोठी संख्या एकदम सोपा प्रश्न आहे बघा 0.0003 हे नाही मोठं 0.00 हे पण नाही 0.3 मोठे. मला सांगा 0.3 मोठे आहेत का 0.0 मोठा आहे. 0.3 मोठे बाकी सगळीकडे 0.0 पहिल्यांदा. मग ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर आहे सगळ्यात मोठी संख्या आली. पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत. उतरत्या क्रमाने म्हणजे काय म्हणाले बघा उतरत्या क्रमाने म्हणजे बघा उतरत्या क्रमाने म्हणजे सगळ्यात मोठी लिहायची बघा उतरत्या क्रमाने नंतर हळूहळू काय होणार आहे कमी कमी होत जाणार आहे. मग सगळ्यात मोठं कोण येतं बघा 12.075 12.705 12.750. आता मला सांगा 12.0 सगळ्यात शेवटी पाहिजे 12.0 सगळ्यात शेवटी पाहिजे कारण उतरत्या क्रमाने म्हणजे उतरता असताना सगळ्यात मोठी संख्या पहिली पाहिजे. मग 12.0 मोठं आहे का 12.7 तर 12.0 वाली संख्या शेवटी पाहिजे. 12.0 शेवटी आहे का नाहीये 12.0 शेवटी आहे का नाहीये 12.0 शेवटी आहे का आहे इथं आहे का नाहीये म्हणजे हेच उत्तर आहे आपलं. म्हणजे बघा उतरत्या क्रमाने सगळ्यात मोठी बघा 12.750 मोठी आहे नंतर 12.705 छोटं आहे नंतर 12.075 सगळ्यात छोटे आहे. उतरत्याने म्हणजे मोठी नंतर 2 नंबरची मोठी 75 मोठे का 70 मोठे तर 75 मोठे 1 नंबर मोठी 2 नंबर मोठी आणि शेवटी 3 नंबरवाली 12.075. ठीक आहे मित्रांनो आपण इथे थांबूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं दशांश अपूर्णांकाच्या क्रिया बघितलेल्या आहेत. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करत राहा आणि लेक्चरला अटेंड करत राहा. थँक्यू.